5 मिनिटांमध्ये जेली कस्टर्ड बनवूया। त्यासाठी अर्धा लिटर पाणी गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये जेली पावडर टाकून घेतली। पाण्यामध्ये पावडर चांगली मिक्स झाली की एखाद्या ताटामध्ये किंवा ट्रे मध्ये तयार केलेलं मिश्रण थंड करून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे बदाम, थोडेसे पिस्ते, 4 हिरवी वेलची, थोडीशी साखर, 3 ते 4 चमचे कस्टर्ड पावडर, थोडंसं केसर मिक्सरला फिरवून घ्यायचं। झटपट कस्टर्ड बनवण्यासाठी कस्टर्डचे प्रीमिक्स तयार आहे। एखाद्या एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवायचे। कढईमध्ये सुरुवातीला थोडंसं पाणी आणि 1 लिटर दूध गरम करून घेतलं। तयार केलेल्या कस्टर्ड प्रीमिक्स मधून 3 ते 4 चमचे कस्टर्ड प्रीमिक्स मध्ये थोडंसं गरम दूध टाकून मिक्स करायचं आणि हे मिश्रण कढईमधील दुधामध्ये टाकून घ्यायचं। दुधाचा कलर चेंज होऊन दूध लगेच घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्या आवडीनुसार साखर टाकून घ्यायची आणि दुधाला एक उकळी आणून घ्यायची। दुधाला उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि फ्रीज मध्ये ठेवून दूध थंड करून घ्यायचं। दूध थंड होत आहे तोपर्यंत 2 चमचे सब्जा सीड्स मध्ये 1 वाटी पाणी टाकून 15 मिनिटं सब्जा सीड्स भिजवून घ्यायचे। इथे जेली सुद्धा सेट झालेली आहे। लगेच जेली सुद्धा कट करून घ्यायची। ही जेली सुद्धा एअरटाईट कंटेनर मध्ये भरून फ्रीज मध्ये स्टोअर करायची आणि हवी त्यावेळेस वापरू शकता। 15 मिनिटांमध्ये दूध सुद्धा थंड झालेलं आहे आणि सब्जा सीड्स सुद्धा भिजलेले आहेत। थंडगार दुधामध्ये 2 चमचे सब्जा सीड्स, तयार केलेली जेली आणि थोडासा बर्फ टाकून मिक्स करून घ्यायचं। ग्लास मध्ये थंडगार कस्टर्ड, वरतून थोडेसे ड्रायफ्रूट, जेली टाकून गार्निश करायची। आवडत असेल तर आईस्क्रीम सुद्धा टाकू शकता। झटपट कस्टर्ड बनवा आणि एन्जॉय करा।